जय हिंद सर. जय हिंद म्हटलं. जैन सर. आज 19 डिसेंबरला ग्राउंड झालं ना तुझं? हो झालं सर. त्याला नाही का 19 डिसेंबरला ग्राउंड होतं, तर तू 18 डिसेंबर पासूनच तिथं रांगेमध्ये लागला होता ना? हो 18 डिसेंबरला आम्ही 7 वाजता पोहोचलो तिथे. हा 7 वाजता पोहोचला होता. अन 7:30 वाजता आमची एंट्री घेतली लगेच. 7:30 वाजताच एंट्री घेतली डायरेक्ट? हो 7-7:30 वाजता एंट्री घेतली. हा हा हा. आणि एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करत आहे? आधार कार्ड आणि हॉल तिकीट तेवढं बस घेतले. दोनच? हा हा. फोटो वगैरे चिपका लागते आधार आपला हॉल तिकीटला? हॉल तिकीटवर एक हा, हा. फोटो चिटकावा लागणार. हा हा. आणि 7 वाजताच एंट्री दिली? हो 7 वाजताच एंट्री दिली. हा हा हा. आणि एंट्री दिल्यानंतर फक्त बसून ठेवलं जातं ग्राउंडच्या अंदर? हो म्हणजे बसवून ठेवलं. आणि तिथं टेंट वगैरे टाकले ग्राउंडच्या अंदर? टेंट? हो मोठे टेंट टाकलेत. हा तिथं आराम करा म्हणते फक्त 12 वाजेपर्यंत? हो 12 वाजेपर्यंत नाही 10 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत? हा हा. 10 वाजेपर्यंत? हा. हो. आणि आज जीडीचं ग्राउंड होतं ना? हो जीडीचं होतं. सोलापूरचं आणि सोलापूर? धाराशिव दोन. सोलापूर धाराशिव? हो. हा हा. अजून काय काय प्रोसेस तुम्हाला बसून ठेवल्यानंतर? डिस्ट्रिक्ट वाईज बसवलं पहिल्यांदा हा हा. म्हणजे अलग सोलापूरचे अलग आणि धाराशिवचे अलग अलग आहे ना? हा हा. हो. हा मग त्यानंतर 9:30-10 वाजता उठवली. त्यानंतर त्यांनी जरा माहिती सांगितलं. हा हा. 9 वाजता? हा 9-9:30ला. हा हा. काय म्हणे? माहिती त्यांनी सांगितल्यानंतर 10 वाजता त्यांनी हा हा. पुढच्या प्रोसेससाठी पाठवून दिले. हा समोर पाठवलं? हो समोर पाठवल्यानंतर अपोजिट साईडला गेट नंबर 3 ला पाठवलं. हा हा हा. तिथं बसवून ठेवले. तिथं आपल्या म्हणजे मराठी भाषेत सगळ्यांना माहिती दिली. हो काय? हा हा. मराठीवाले होते वाटते आर्मीला तिथं? हो जे म्हणजे आर्मीवाले हिंदीतून बोलल्यामुळं काही जणांना कळालं नव्हतं. हा हा. काही मराठी आहेत त्याच्यात एक दोन? हा ते सांग, मराठीवाले समजून सांगते बरोबर. हो. हा हा. काय म्हणे ते? सगळं सांगितले ग्राउंडवर काय करायचं काय नाही. हा हा. त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागतात कोणकोणते आहेत काय नाही सगळं सांगितले. तिथं सांगितलं? हा हा. नंतर ॲफिडेव्हिटसाठी दोघं जण तिथं अवेलेबल होते. हा हा. हा ॲडव्होकेट. ज्यांनी बा नोटरी केली नाही तर करू शकता इथं नोटरी? हा. हा हा हा. त्यानंतर आमच्या ह्याच्यातल्या सोलापूर डिस्ट्रिक्टच्या मुलांनी 4-5 जणांनी ड्रग्स घेतले होते. हा हा हा. तर ते ड्रग्स सापडल्यामुळे त्यांना माहिती देण्यामुळे थोडा वेळ लागला आणखी. ड्रेस कोणते सापडले? ड्रग्स. हा ड्रग्स सापडले? अरे बापरे. पकडले का पोरं? किती पोरं पकडले? 6 पोरं पकडले होते. 6 पोरं आहे ना? मी सांगून ते ड्रग टेस्ट होता म्हणून. हो. मी अगोदरपासून सांगत आलो ते ड्रग टेस्ट होती तिथं म्हणून. हो. हा हा. म्हणजे 6 पोरं पकडले काय? बापरे. हो पकडले. हा हा. म्हणजे रनिंग काढल्यानंतर पकडले काय? नाही रनिंगच्या अगोदर. रनिंगच्या अगोदरच? हा हा हा. मग? मेडिकल मधून घेतले होते तो मेडिकलवाला येऊन सांगून गेला की असं घेऊन गेलेत म्हणून. हा हा. त्यांना वॉर्निंग दिली. ते थोड्या नंतर त्याने सबमिट करून घेतली. आणि ते ड्रग टेस्ट कशी होऊन आली तिथं? म्हणजे काय प्रोसेस आहे त्याच्या? टेस्ट नाही झाली सर. म्हणजे काय झालं त्याने ज्या मेडिकल मधून आणले होते ना हा हा हा. तो मेडिकल आर्मीवाल्याच्या संपर्कातला होता. हो काय? मग त्यानेच येऊन सांगितलं किंवा त्याच्यातलं सीसीटीव्ही कॅमेरामधला फोटो काढला त्या मुलाचा. हा हा. त्या फोटोमुळे त्याला पकडलं. हो ना. मग ते ठेवलं त्याने ड्रग्स दिलं सरांना वापस. हा वापस दिलं. असं सांगितले. हा हा. मग 12 वाजेपर्यंत सगळ्यांना मोटिवेट केले त्यांनी. हा हा हा. 12 वाजून 1 मिनिटाला बायोमेट्रिक चालू झालं. तिथं हाईट घेताय का पहिले स्टार्टिंगला जेव्हा तुम्हाला अंदर घेतलं? हाईट मोजत आहे का स्टार्टिंगला? त्यानंतर नाही हॉल तिकीट स्कॅन झाले. हा हॉल तिकीट स्कॅन केलं. स्कॅन झाल्यानंतर फ्री हाईट घेतली. हा हाईट म्हणजे स्कॅन झाल्यावर आपला हाईट घेतली. हो. हा. ज्या पोराची हाईट बसत नाही त्यांचं पण ग्राउंड होतंय ना? हो सगळ्यांचं होते सर. फक्त एवढंच की ज्यांची हाईट बसत नाही त्यांचं वेगळं ग्रुप करतात. हा हा हा. वेगवेगळा म्हणजे ते धावतायत निघता बरोबर त्याच्यात? लंब्या पोरायत नाही त्याच्यानं? हा हा हा. हॉल तिकीट स्कॅन झाले? हा. फक्त आपल्याला 12 वाजेपर्यंत हॉल तिकीट स्कॅन व्हायच्या पहिलेच वेळ असेल जो म्हणजे आपल्याला खाणं पिणं जे करायचं त्याच टायमापर्यंत. हा हा. एकदा हॉल तिकीट स्कॅन झाले की आपल्याला 1 मिनिट पण भेटणार नाही बसायला. हा. हॉल तिकीट स्कॅन झाल्यावर बरोबर समोर प्रोसेस होऊन जाते. हा हा. हॉल तिकीट स्कॅन होणार. स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला जे टायटी वगैरे घालायची ते घालायला लावणार. हा टायटी वगैरे. हा टायटी वगैरे. तिथे 2 जवानच आहेत की बाबा 30 सेकंदात तुम्हाला प्रिपेअर व्हावंच लागणार. हा हा. नाही पनिशमेंट द्यायले. हा हा. मग 30 सेकंडमध्ये झाल्यानंतर पुन्हा मग तिथं 100-100ची बॅच करायला लागलेत. हा 100-100च्या बॅच. तरी टोटल आज पोरं किती आले होते? टोटल 800 पोरं आले होते. 800 पोरं आहे ना?
हो. हा. 100च्या बॅच बनवत आहे. हो. आणि जेव्हा 1600 मीटर जेव्हा रनिंग मध्ये धावण्यासाठी सोडते तेव्हा हॉल तिकीट आपल्या जवळच ठेवायला लागते. नाही, बॅगमध्ये. बॅगमध्ये ठेवायचे हॉल तिकीट आहे ना. हो. आधार कार्ड आणि हॉल तिकीट बॅगेत ठेवून देतो. तर हो, तुमच्या एका बॅच मध्ये 100 पोरं आज एका बॅच मध्ये सोडले. हो. आणि त्याच्यात ऍक्सिलेंटचे किती पोरं त्यांनी पास केले? 26 पोरं झाले सर. ऍक्सिलेंटचे 26 घेतले. नाही, एक्सलेंटचे 26 घेतले हा. आणि सेकंड ग्रुपचे 8 का काहीतरी घेतले. सेकंड ग्रुपचे फक्त 8च घेतले. काय झालं सर, जे आमच्या ग्रुपमध्ये जे मुलं होते हा. त्यांनी जे स्टार्ट म्हणजे भरपूर त्यांचं एज होतं बहुतेक. लाव काय? भरती होती. एज जास्त होता त्यांचं. हो. आणि त्याच्यामुळे ते एवढं फास्ट वळले ना की अरे बापरे. साईडलाच होतो. हो का? अरे बापरे. 5:15 आणि 5:25 टायमिंग दिले सर. एवढा हो ना. 5:25 पर्यंत टाइम दिला तुमच्या बॅच मध्ये. हो. आणि तुमच्या अगोदरची एखादी बॅच तिथं धावताना पाहिली असेल ना तू. हो, त्याची पाहिली. त्याची 46 जणांनी घेतली. त्या बॅच मध्ये एका बॅच मध्ये किती पोरं सोडले होते रनिंग साठी त्या अगोदरच्या बॅच मध्ये? 100 सोडले होते. आणि किती पोरं ऍक्सिडेंट मध्ये घेतले त्या बॅच मध्ये? त्या बॅच मध्ये 29 का काय तर पोरं एक्सिलेंटचे घेतले होते. किती? आणि 29. बापरे. हा. आणि सेकंड ग्रुप गुडचे घेतले होते. हा, सेकंड ग्रुप. आणि टायमिंग 5:45 पर्यंत होता त्या बॅच मध्ये. त्या बॅचला होता 5:25. ते कसं कोणकोणत्या बॅच मध्ये कमी टाइम भेटणार, कोणकोणत्याच्यात पूर्ण टाइम दिला जात आहे. हो. आणि तिथं एक चेंजेस करण्यात आला आहे म्हणते. तर जेव्हा 100 पोरं ते ट्रॅकवर बसवते 10च्या रांगेनं, तर तिथं सध्या आर्मीवाले म्हणते पिचे मूळ गो असे करत आहे म्हणते. जे पोरं मागचे ते समोर चालले, हे खरी गोष्ट आहे काय? नाही सर, आमच्या बॅचला तर केलं नव्हते आणि पहिल्या पण बॅचला केलं नव्हते. हो का? नाही, ज्या पोराचं रनिंग झालं का नाही ऍक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुप मध्ये ज्यांनी रनिंग काढलं ना, तर ते पोरं सांगत होते काल परवा. नाही, मला पण वाटलं होतं, मी पण तसं केले नाहीत. हो ना. तर तो पोरगा सांगत होता आमच्या बॅच मध्ये 100 पोरं बसवले तर म्हणे ट्रॅकवर. आणि पिचे मूळ त्यांनी केलं म्हणे. जे पोरं समोर होते ते मागे गेले म्हणे, मागचे पोरं समोर गेले म्हणे, लगेच गो केलं म्हणे त्यानं. लय पोरांनी सांगितलं. तुमच्या बॅच मध्ये नाही झालं तसं आहे ना? नाही झालं, आमच्या पण नाही झालं आणि आमच्या पहिल्याच्या पण नाही झालं. हो काय? अशा प्रकारे ग्राउंड झाला. हो, ग्राउंड. तिथं ते समजा मुलं त्या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे? मुलं तर चुका करायचं म्हणलं तर एक तर खाण्यामुळे प्रॉब्लेम होते. मुलांना अंदाज येणार झाला की ग्राउंड किती वाजता होणार आपला. हा, बरोबर आहे. कारण की ते बसून ठेवले 7 वाजता एंट्री करून ठेवले. 7 पासून आमचं ग्राउंड झालं 2:30 वाजता. अरे बापरे. 2:30 वाजता ग्राउंड झालं. हो ना. हो. मग त्याने आम्ही जस्ट तिथं आल्यानंतर म्हणजे आमचं पाणी वगैरे घेतलं नव्हतं तर त्यांनी एंट्री करून टाकली. हा. आणि ग्राउंडच्या अंदर पाण्याची वगैरे व्यवस्था आहे काय? आहे, टँकर आहे. टँकर आहे काय? हा. आणि ट्रॅक वगैरे कसा आहे 400चा? ट्रॅक चांगला आहे सर, पण जे आपण जवळून पळतो ना तिथं माती भरपूर आहे. हा काय? माती भरपूर आहे. मातीमुळे प्रॉब्लेम व्हायला बिना शुद्ध बेस्ट राहणार वाटते. नाही सर, प्रॅक्टिस जसं